तेथील आसने करण्यापूर्वी त्याचे पूरक हालचाल बघणार आहोत. त्यालाच आपण वॉर्मअप म्हटलं जातं. स्टार्ट. दंडासना स्थितीपूर्वी वॉर्मअप पूरक हालचाल केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे आसने दंड स्थितीतील, शयन स्थितीतील, विपरीत शयन स्थितीतील, बैठक स्थितीतील आसनं करायला सोपं जातं. म्हणून आपण ही आसनं करण्यापूर्वी पूरक हालचाली शरीरातील अनेक अवयवांना थोडाफार हालचाल मिळावेत. शरीराच्या बाहेर असणाऱ्या अनेक नर्वस नसांना थोडासा आराम मिळावा, हालचाल मिळावी. ह्याच्यासाठी उपयुक्त आसनापूर्वी पूरक हालचाली अतिशय उपयुक्त, आणि हे झाल्यानंतरच आपण आसन करायला सोपं जातं, करण्यास हरकत नाही. त्यामुळे सुरुवातीला दंड स्थितीतील सर्व पूरक हालचाली व सूक्ष्म व्यायाम, सूक्ष्म हालचाली वॉर्मअप झाल्यानंतरच आपण योगाभ्यास व आसने व प्राणायाम करायला हरकत नाही. त्याचे फायदेही खूप छान मिळत जातात. कोणताही स्थितीतील आसन करण्यापूर्वी आपल्याला सूक्ष्म व्यायाम व पूरक हालचाली, त्यालाच आपण वॉर्मअप म्हटलं जातं. आपली बॉडी थोडंसं वॉर्म म्हणजेच थोडंसं गरम करणं गरजेचं आहे. किंवा हालचालचे मार्फत पायाच्या बोटापासून ते मानेपर्यंत, हाताच्या बोटापर्यंत ते खांद्यापर्यंत आपल्याला थोडंसं पूरक हालचाल करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे पूर्ण शरीराच्या वरती आलेला दाब कमी होतो व बॉडी लवचिक होतं, आणि लवचिक झालेल्या बॉडी
की आपल्याला सूर्यनमस्कार, बैठी स्थितीची असणे, दंड स्थितीची असणे, विपरीत शयन स्थितीची असणे व शयन स्थितीतले आसनं करायला सोपं जातं. त्यामुळे पूरक हालचाली, सूक्ष्म व्यायाम तसेच वार्मा हे सगळे एकच नाव आहे याला. हे होणं फार गरजेचं आहे. रिवर्स. पुढचा प्रकार घ्या. थोड्या वेळापूर्वी आपण शयन स्थितीतले अनेक आसनं केली होती. त्या आसनामुळे शरीराच्या आत व शरीराच्या बाहेर अनावश्यक ताण आला होता. तो ताण कमी करण्यासाठी तसेच ब्लड सर्क्युलेशन, वॉटर सर्क्युलेशन, ऑक्सिजन सर्क्युलेशनचे वेसल्सवर एक प्रकारचा ताण व दाब आला होता. तो कमी करून घेण्यासाठी शरीर पूर्ण हलकं बनवण्यासाठी रोलिंग आसन प्रकार 1, 2 व 3 करणार आहोत. त्याच्यामुळे पूर्ण पाठीचे स्नायू लवचिक पावतात व पोटावरील स्नायू लवचिक पावतात. त्या अवयव सांधेवरती स्वल्प जास्त प्रमाणात फायदे मिळतात. आता आपण पूर्ण शरीर मोकळे होण्यासाठी रोलिंग आसन घेणार आहोत. प्रकार पहिला, दोन्ही पाय पोटावर दुमडून घ्या आणि रोलिंग आसन करा. ह्या ठिकाणी श्वसनाचा कोणताही मर्यादा नाही आहे. दोन्ही पाय घट्ट पकडायचे आहेत. त्यानंतर उभ्या रेषेने पूर्ण असं उठून उभा राहायचं आणि उठून बसायचे व पाठीमागे हे करायचे. चला. यानंतर हळूवारपणे दुसरा घेणार आहोत आपण. दोन्ही टाचा एकमेकांना पंजा लावून धरायचा आहे. पंजा ह्या पद्धतीने लावून झाल्यानंतर तो रोलिंग आसन करायचा आहे. दोन्ही अंगठ्याने पकडायचे, रोलिंग आसन करायचं आहे. चला, रोलिंग आसन करा. पाय गुडघ्यात वाकू नका, पाय ताठ ठेवायचा आहे. जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर दुसरा एक रोलिंग आसन आहे, तो प्रकार करायचा आहे. तिकडे बघून घ्या. दोन्ही पंजा एकमेकांना लावायचा आहे आणि रोलिंग आसन करायचं आहे. चला, दोन्ही हाताने पकडा दोन्ही पायाची बोटे. रोलिंग आसन ते झालेलं आहे. रोलिंग आसन असे पकडायचे. हा, फक्त निम्मेपर्यंत याचं निम्मेपर्यंत नाही. डाव्या बाजूला उजव्या बाजूला नाही आहे, ते फक्त समोर आहे. समोर करायचंय. समोर करायचं आहे. समोर करायचं आहे. हा, झोपा, उठा, झोपा, उठा, रिलॅक्स. पाय खाली सोडा, विश्रांती घ्या. 3 आसनामध्ये रोलिंग आसन घेतलेलं आहे. अनेक अयोर ताण कमी जास्त पडलेलं ते कमी करून घेण्यासाठी विश्रांतीचे आसन शवासन आसन आहे. आसनचं नाव आहे पवनमुक्त आसन. 3 अंकामध्ये घ्यायचं, 3 अंकामध्ये सोडायचं आहे.
हे शयनस्थितीतले आसन आहे. या आसनाचे शरीर अंतर्गत फायदे: पोटावर पद्धतशीर व चांगला दाब आल्याने मोठ्या आतड्यातील वायू गुदद्वाराच्या मार्गाने बाहेर पडतो. यामुळे पचनक्रिया सुधारते व शौचाला साफ होते. ओटीपोटीवरती दाब पडल्यामुळे अपचवायू कमी होतो. तसेच शरीराच्या अंतर्गत असणारे काही लहान मोठ्या अवयवांना स्वल्प प्रमाणात का होईना याचे फायदे मिळतात. दक्षता: पोटातील शस्त्रक्रिया, हार्निया वा अन्य पचनाचे विकार, मूळव्याध वगैरे त्रास असणाऱ्या रुग्णांनी तज्ञाच्या सल्ल्याशिवाय या आसनाचा अभ्यास करू नये. गर्भवती महिलांनी याचा अभ्यास करू नये. चला, एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. 1. दोन्ही पाय पोटावरती दुमडून घ्या. 2 आणि 3 ला मान वरती घेऊन गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कालावधी हळूहळू याचे वाढवायचे आहेत, परंतु आम्ही इथं वाढवत नाहीये. 1 ला मान खाली घ्या. 1. 2 ला दोन्ही पाय खाली घ्या. 2 आणि 3 ला श्वसन पूर्ण करा. संत श्वसन. श्वास घ्या व श्वास सोडा. 3. थोड्या वेळपूर्वी आपण द्विपाद उत्थान पादासन केलं होतं. आता आपण एक पाद उत्थान पादासन करणार आहोत. हे शयनस्थितीचे आसन आहे. हेही 2 अंकामध्ये घ्यायचं आहे, 2 अंकामध्ये सोडायचं आहे. कालावधी हे सरावाने हळूहळू वाढवायचे आहेत. शरीर अंतर्गत परिणाम: द्विपाद उत्थान पादासनाप्रमाणेच ह्या आसनात शरीर अंतर्गत घडामोडी होतात, पण या आसनात एक पाय खाली व एक वर उचललेले असल्याने ताण अधिक वाढतात व दोन्ही पायात परस्पर विरोधी ताण निर्माण झाल्याने स्नायूच्या नैसर्गिक टोनवर इष्ट परिणाम होतो. दक्षता: सांगितल्या पद्धतीने घाई गडबडीने हिसका मारून वज उचलू नये व खाली सोडू नये. एवढंच कालावधी, एवढंच त्याची दक्षता आहे. तर आपण हे आसन घेणार आहोत. एक पाद उत्थान पादासन. दीर्घ श्वास घ्या. 1 आणि 2 ला उजवा पाय वरती घ्या. 2. आसन स्थिती पूर्ण. गुडघ्यात वाकू नका. खालचा पाय ताठ ठेवा, वरचा पाय ताठ. 90° कोनातून येणारा अनुभव ताणायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला दीर्घ श्वास घ्या. 1 आणि हळूवार सोडू. आसनचं नाव आहे लोकासन. हे 3 अंकामध्ये घ्यायचं व 3 अंकामध्ये सोडायचं आहे. शरीर अंतर्गत परिणाम: या आसनात पोटाच्या स्नायूचे आकुंचन महत्वाचे आहे. या आसनावर बराच ताण येतो. याशिवाय पोटाची दोन्ही बाजूनी घडी झाल्याने त्याचे आकार मान कमी झाले असते. परिणामात पोटात असणाऱ्या अवयवावरील आतडी, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड इत्यादी वरती दाब वाढवला जातो. यामुळे या सर्वांचे कार्यक्षमता वाढण्यास या आसनाचा उपयोग होतो. म्हणून मूत्रपिंडाचे विकार किंवा हर्नियासारखे विकार बरे करण्याकरिता या आसनाचा अभ्यास सांगितला जातो. मात्र तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली याचा अभ्यास करावा. विशेष दक्षता: पोटातील विकारावर या आसनाचा उपयोग होतो असे वर सांगितलेले आहे. पण अशा रुग्णांनी स्वतःहून आपल्यावर याचे प्रयोग न करता तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली याचा अभ्यास करावा. 3 अंकामध्ये घ्यायचा, 3 अंकामध्ये सोडायचा आहे. 1 दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. 2 ला दोन्ही हात व दोन्ही पाय
श्वास घेऊन वरती घ्या आणि 3 ला स्थिर अवस्था पूर्ण करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळुवारपणे श्वास सोडत सोडत हात व पाय जागेला घ्या. 1 2 ला दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा आणि 3 ला विश्रांती. आपण शयन स्थितीतील आसने घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं आसन आहे उत्तान पादासन द्विपाद उत्तान पादासन. हे शयन स्थितीतले आसन आहे. आसन स्थिती हे 2 अंकात घ्यावायचं आहे व 2 अंकात सोडावायचं आहे. कालावधी जसे तुम्ही ह्या आसनांचा हळूहळू तुम्ही अभ्यास कराल तसे ह्याची कालावधी हळूहळू वाढवायचे आहेत. ह्या ठिकाणी कालावधीला मर्यादा नाही आहेत. शरीर अंतर्गत परिणाम या आसनात मुख्यतः मांड्यांचे मागील बाजूचे स्नायू चांगले ताणले जातात. पाय जमिनीशी काटकोनात व सरळ ठेवल्यामुळे पोटाचे स्नायू अंकुचन पावतात व त्यांचा आतील अनेक इंद्रियावर दाब पडतो. लहान व मोठे आतडे आणि पाचक रस निर्माण करणाऱ्या ग्रंथी पोटातील ग्रंथीवर या दाबाचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे पचन व उत्सर्जन क्रिया संस्थेच्या विकारावर या आसनाचा चांगला उपयोग होतो. याखेरीज पायांची स्थिती त्यांच्या नेहमीच्या स्थितीपेक्षा उलट होत असल्याने अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेण्यास गुरुत्वाकर्षणाची मदत होते. दक्षता हे आसन करताना पाय वर उचलण्याची किंवा खाली आणण्याची गती वाढवण्याची शक्यता असते. ती कटाक्षाने टाळली पाहिजे. ही हालचाल पूर्णपणे नियंत्रित ठेवून अगदी सावकाशपणे केली पाहिजे. एकदम हिसक्याने पाय वर किंवा खाली आणणे तर स्नायूवर एकदम ताण येऊन ते दुखण्याची शक्यता असते. म्हणून हिसक्याने पायांची हालचाल टाळली पाहिजे. शिवाय अशा हिसक्याने वाजवीपेक्षा जास्त किंवा सहनशक्तीपेक्षा अधिक ताण शरीरावर येतो तो टाळला पाहिजे. तर हे आपण आज आसन घेणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. 1 आणि 2 ला दोन्ही पाय सावकाश पद्धतीने 90 अंश कोनातून वरती उचला. 2 पाय आकाशकडे झुकलेले. श्वसन संत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घेतल्याप्रमाणे सोडायचा. दीर्घ श्वास घ्या. 1 आणि 2 ची स्थिती पूर्ण करा. श्वसन शांत. या स्थितीचा आणखीन एक आसन अश्विनी मुद्रा. अश्व म्हणजे घोडा. ज्याप्रमाणे घोडा आपल्या गुदद्वाराचे अंकुचन प्रसरण बऱ्याच वेळा करीत असतो, त्याप्रमाणे आपल्या गुदद्वाराच्या अंकुचन प्रसरण ची ही प्रक्रिया योगात सांगितली आहे. ही प्रक्रिया अधिक उपयुक्त व्हावी म्हणून शरीराची विशिष्ट अवस्था सांगितलेली आहे. तीच अवस्था आपण अश्विनी मुद्रा या नावाखाली आसन म्हणून पाहणार आहोत. आसन तिथी 3 अंकात घ्यायचा आहे, 3 अंकात सोडायचा आहे. आसन स्थितीचे कालावधी याचा फायदा मिळण्याकरिता 45 सेकंद याचा अभ्यास करायला हवा. प्रयत्नाने या कालावधी 2 मिनिटांपर्यंत वाढवत न्यायला हरकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त वाढवायला हरकत नाही. शरीर अंतर्गत परिणाम या मुद्रेचा या आसनांचा परिणाम मुख्यतः उदर पोकळीतील इंद्रियावर चांगला होतो. त्यांची अवस्था नेहमीपेक्षा उलटी होते व त्यातही सर्व बाजूने दाबली गेल्याने त्यांची कार्यक्षमता वाढते. महिलांच्या ओटीपोटीत असलेल्या गर्भाशयावर या मुद्रेचा चांगला परिणाम होतो व गर्भाशयाच्या अनेक विकारावर या अश्विनी मुद्रेचा कंसात आसनांचा उपयोग होतो. विशेष दक्षता व काळजी
निरोगी शरीराच्या पुरुष व स्त्रियांनी ही मुद्रा करायला काहीच हरकत नाही. ज्यांना गर्भाशयाच्या विकारावर म्हणून या मुद्रेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी तज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन या मुद्रेचा कालावधी वाढवावा. या आपण घेणार आहोत. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. 1 2 ला दोन्ही पाय वरती उचलून घ्या. 2 3 ला अश्विनी मुद्रा आसन पूर्ण करायचं आहे. 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळुवारपणे श्वास घ्या, पाय वरती घ्या. 1 पाय जमीनवर टेकवा. 2 आणि 3 ला दोन्ही पाय खाली घ्या. 3 विश्रांतीचे शेषस्थितीतलं आसन सर्वांगासन 3 अंकामध्ये घ्यायचं व 3 अंकामध्ये सोडायचं आहे. त्याचे कालावधी हे आसन चांगले जमले तर हे सहजपणे अधिक वेळापर्यंत स्थिर ठेवता येते. उलट अर्धवट जमलेले आसन थोड्या वेळ सुद्धा स्थिर राहू शकत नाही. याचा रोज अभ्यास करत करत 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट अशा हळूहळू कालावधी वाढवू शकता. शरीर अंतर्गत फायदे. सर्वांगासन हे आसन विपरीत करणी या आसनांची अधिक प्रगत अवस्था आहे. म्हणून विपरीत करणीचे सर्व परिणाम यात अधिक प्रकर्षाने आढळून येतात. शिवाय या आसनांचा आणखी एक फायदा आहे की विपरीत करणीमध्ये न बांधला जाणारा जालंधर बंद या आसनात बांधला जातो. या बंदामुळे विशेषतः थायरॉइड्स व काही प्रमाणात पिट्युटरी या 2 महत्वाच्या अंतस्रावी ग्रंथीवर दाब येतो व त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते. मानवी देहांचे स्वास्थ्य सर्वसाधारणपणे ह्याच ग्रंथीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्वांमुळे नियंत्रित केले जाते. अर्थात सर्वांगामुळे संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य टिकवण्यास मदत होते असे म्हटले जाते. म्हणून याला सर्वांगासन असे म्हटलेले आहे. थायरॉइड व पिट्युटरी या 2 ग्रंथीचे विकार व त्यांच्या निर्बलतेमुळे होणारे विकार, स्त्री पुरुषांच्या जनन संस्थेतील विकार यावर या आसनांच्या अभ्यासाचा चांगला परिणाम होतो. याशिवाय अग्निमांद्य, बद्धकोष्ठता, हार्निया हे विकारही या आसनाच्या अभ्यासाने बरे होण्यास मदत होते. विशेष दक्षता, डोकेदुखी, मेंदूचे विकार, रक्तदाब वगैरे सारख्या रोगाने पीडित झालेल्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय या आसनाचा अभ्यास करू नये. चला आपण आता या आसनाचा अभ्यास करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. 1 2 ला दोन्ही पाय द्विपाद उत्तान पादासन सारखे उचलून घ्या. 2 3 ला सर्वांगासन आसन पूर्ण करा. 3 90° कोनातून वर उचलून धरा. गुडघ्यात वाकू नका. गुडघ्यात ताठ ठेवा. 1 2 3 4 5. यानंतर एक आसन आहे. आसनचं नाव आहे हलासन. शेष स्थितीतले आसन आहे. 3 अंकामध्ये घ्यायचं आहे व 3 अंकामध्ये सोडायचं आहे. या आसनाचे फायदे. पाठीच्या कण्याची जास्तीत जास्त घडी होत असल्याने संपूर्ण कणा उत्तम प्रकारे ताणला जातो. अशा प्रकारच्या ताणामुळे पाठीच्या कण्यातील जडत्व व ताठरपणा नाहीसा होऊन तो अधिक लवचिक बनतो. 2 मणक्यांच्या मध्ये असणाऱ्या खुर्चीच्या आवरणावरही घर्षण होते
त्यामुळे पाठीच्या कण्याची सर्वांगीण कार्यक्षमता वाढवली जाते. सर्वांगासनाप्रमाणे याही आसनांच्या जालंधर बंद बांधला जातो. त्यामुळे त्याचे सर्व फायदे याही आसनात अनुभवायला मिळतात. कमरेपासून पायापर्यंत सर्व स्नायू ताणले गेल्याने त्यातील नाड्यांची शुद्धी होते. शरागत वात विकारावर या आसनांचा चांगला परिणाम होतो. पोटातील स्नायू व पोटातील इंद्रिये यांचीही कार्यक्षमता वाढवण्यास या आसनाचा उपयोग होतो. या आसनाच्या अभ्यासाने पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. विशेष दक्षता काळजी. या आसनात पाठीच्या कण्यावर खूप ताण येत असल्याने त्याचा अभ्यास सावकाश व हळूहळू करावा. कारण पाय मागे नेऊन झटका दिला तर गुरुत्वाकर्षणाच्या आधाराने पाय एकदम खाली जातील व तेवढा ताण सहन करण्याची पाठीच्या कण्याची तयारी नसते. शिवाय प्लीहा व यकृत यांच्या मर्यादित वाढीच्या विकारावर या आसनांचा चांगला उपयोग होत असताना ती वाढ होत असेल तर मात्र त्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून अशा व्यक्तींनी तज्ञाच्या सल्ल्यानेच याचा अभ्यास करावा. चला दीर्घ श्वास घ्या. 1 2 ला दोन्ही पाय वरती घ्या. 2 आणि 3 ला पूर्ण स्थिती पूर्ण करा. हलासन 3. श्वसन संत. 1 2 3 4 5 6. टाचा मागे सोडा. पंजा मागे सोडा. पंजा पूर्ण मागे सोडा. 7 8 9 10. हळूवार दीर्घ श्वास घ्या. पाय वरती घ्या. 1 2 ला पाठ टेकवा. 2 आणि 3 ला पाय खाली सावकाश घ्या. 3. श्वसन संत. रिलॅक्स स्थितीतला अजून एक आसन आहे. थोड्या वेळपूर्वी आपण विपरीत करणी मुद्रा आसन केलं होतं, सर्वांगासन केलं होतं व हालासन केलं होतं. त्यामुळे एक जालिंदर बंद बांधलं गेलं होतं. ते बंद सोडवून घेण्यासाठी मच्छासन, शयन स्थितीचे आसन मच्छासन. आसन स्थिती 3 अंकात घ्यायचं व 3 अंकामध्ये सोडायचं आहे. काही ठिकाणी 5 अंकामध्ये घेतलं जातं व 5 अंकामध्ये सोडलं जातं. शरीरांतर्गत फायदे. सर्वांगासनात बांधल्या जाणाऱ्या जालिंदर बंदाच्या नेमका उलट बंद म्हणजे मत्स्य बंद ह्या आसनात बांधला जातो. जालिंदर बंदात ज्या ग्रंथीवर दाब येतो त्या ग्रंथी या आसनात ताणल्या जातात. या दोन्हीमुळे या ग्रंथीची आवरणे एकमेकावर घासली जातात व स्राव निर्मितीचे कार्य अधिक कार्यक्षमतेने चालू होते. याशिवाय कार्यक्षमता वाढते. डोक्याच्या व टाळूच्या विशिष्ट अवस्थेमुळे मेंदूचा रक्तपुरवठाही अधिक चांगल्या प्रमाणे होतो. दक्षता. ह्या आसनात टाळूवर बराच भार येत असल्याने प्रथम डोक्याला हाताचा आधार द्या व हळूहळू टाळूवर भार टाका. हाताचा आधार काढल्यावर टाळूवर येणारा भार सहन करण्याची टाळूची तयारी झाल्यावरच हाताचा आधार काढून हाताने पायाची अंगठी पकडा. शिवाय आसन सोडताना घाई करू नका, कारण त्यामुळे मानेचे स्नायू दुखण्याचा संभव आहे. या आसनाच्या स्थिरतेचा कालावधी झेपेल एवढंच ठेवा. तो सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यास त्रास होण्याची शक्यता आहे. आपण आता हे आसन घेणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. 1 ला श्वास घ्यावा, श्वास सोडा. पद्मासन बांधा. 2 ला दोन्ही हाताचे कोपऱ्याचे आधार देत मान वरती करून माथेवरती या. आणि 3 ला श्वसन संत ठेवून
दोन्ही पायाला दोन्ही हाताच्या अंगठ्याने पकडा. हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. कोपरा 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घेतल्याप्रमाणे आपण सोडायचा. 1 ला कोपऱ्याचा आधार कोपर धरलेली हात धरलेली बोटी सोडा. कोपराच्या आधाराने मान सळ करा. 1 2 ला पद्मासन सोडा आणि 3 ला स्वंत श्वसन. जाणारा श्वास व येणारा श्वास याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. विश्रांती. शयन स्थितीतला ह्यानंतरच एक आसन आहे, अतिशय उपयुक्त आसन आहे, चक्रासन. चक्रासन हे 3 अंकामध्ये घ्यायचं व 3 अंकामध्ये सोडायचं आहे. आपला शरीराचा पूर्ण भाग अवयव हे चक्रासारखा तयार होतो म्हणून चक्रासन असे नाव दिलेलं आहे. याचे फायदे: पायाच्या पंजापासून ते हाताच्या पंजापर्यंत पूर्ण शरीर वरती एक प्रकारचा ताण पडतो. पुढील बाजू व मागील बाजूवरती कमी जास्त प्रमाणात ताण पडत असल्यामुळे ज्या त्या अवयव व सांध्यांना त्या त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात फायदे मिळतात. ह्यामध्ये सांगण्यासाठी बरेचसे फायदे आहेत, पण आपल्याला जसा जसा अनुभव मिळेल त्या त्या पद्धतीने ह्या आसनामध्ये अनुभव मिळत जातात. दक्षता, ओटीपोटीचे विकार, लहान मोठे ऑपरेशन सर्जन झाले असल्यास हे आसन करू नये. चला आपण 3 अंकामध्ये हे आसन घेणार आहोत. 1 2 ला दोन्ही टाचांना दोन्ही हात खांद्याजवळ घ्या. 2 आणि 3 ची अवस्था पूर्ण करा. 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक पाय वरती घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार पाय खाली घ्या. 1 ला पाठ खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. 1 2 ला दोन्ही हात व दोन्ही पाय जाग्या ठिकाणी घ्या. 2 आणि श्वसन संत ठेवा. श्वास घ्या व श्वास सोडा. 3 असं पूर्ण. नंतर शेवटचा आसन विश्रांतीचे आसन शवासन. नवीन ऐकणारे या आसनाचे नाव थोडे चमत्कारिकच वाटेल. सर्वसाधारणपणे आसनांची नावे समपर्क आहेत म्हणून या आसनांचा संबंध शवाशी आहे असे मानले योग्य नाही. आपणाला फार फार तर असे म्हणता येईल की या आसनात शरीराची अवस्था शवाप्रमाणे किंवा स्थिर व हालचाली रहित असते. या दृश्य साम्यामुळे याला शवासन असे नाव प्राप्त झालेले आहे. शरीरांतर्गत प्रक्रिया येण्याच्या दृष्टीने विचार केला तर शव आणि हे आसन ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. या आसनांचा प्रदीर्घ काळापर्यंत अभ्यास करून त्याचा अनुभव घेतल्यावर थोड्याशा धाडस्याने आपणाला असे विधान करता येईल की शवाच्या अवस्थेचा म्हणजेच मृत्यूनंतरच्या अवस्थेचा किंचितसा का होईना अनुभव घेऊन पुन्हा सजीवतेला येणे या आसनात अभिप्रेत आहे. म्हणून याचे नाव शवासन असे ठेवलेले असावे. या मुद्द्यावर बरीच चर्चा करीत आहे, तिकडे आपण काय वळायला नको. हे आसन प्रामुख्याने विश्रांती मिळण्याकरिताच केले जाते. योगासनांचा किंवा प्राणायामांचा अभ्यास करताना श्रम झाले की शवासन करावे असे योगा ग्रंथात सांगून ठेवलेले आहे. हे शयन स्थितीतले आसन झाल्यानंतर हे विश्रांतीचे आसन आहे. या आसनामध्ये आपल्याला शरीरांतर्गत फायदे, शरीराच्या निर्मितीपासून
विनाशापर्यंत शरीरात अनंत प्रक्रिया घडणारे, अखंडपणे घडणारे चालू असतात. शरीराच्या काही अवस्थांमध्ये बाह्यकारी या प्रक्रिया थंडावल्यामुळे दिसत असल्या तरी बऱ्याचशा प्रक्रिया सतत चालू असतात. या प्रक्रिया जितक्या संत असतील चालतील तितकी अधिक विश्रांती शरीराला मिळेल. मी जरा विश्रांती ह्या ठिकाणी फायदे थोडे थांबून नंतर फायदे सांगेन. दक्षता ह्यामध्ये काही नाहीये. आसन आपण घेत घेत ह्याचे फायदे सांगणार आहेत. 1 ला दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. 2 ला दोन्ही हात शरीरापासून 1 ते 1.5 फूट अंतर घ्या व अर्धमुठ झाकलेले आणि आकाशाकडे झुकलेले. 3 ला दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या आणि पायाचे करंगळी जमिनीवर झुकलेले. तसेच मान सोयीनुसार डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला. श्वसन संत. विश्रांतीचे आसन शवासन. आपण परत एकदा शरीरांतर परिणामकडे चाललो. आसन अशा स्थितीने शयनस्थिती करा. मी फायदे सांगणार आहे, फायदे सांगत चालणार आहे. या आसनामध्ये अधिक संत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रक्रिया किती संत कराव्यात याला मर्यादा नाही. त्या प्रक्रिया पूर्णपणे थांबवणे ही अंतिम अवस्था मानून त्या अवस्थेच्या जास्तीत जास्त जवळ जाणे म्हणजे शवासन साध्य करणे होय. शरीरांतर्गत चालू असलेल्या प्रत्येक प्रक्रियेला प्राणवायूची गरज असते व तो रक्ताच्या माध्यमातून पुरवला जातो. कोणत्याही प्रक्रियेची गती वाढवली की तेथे प्राणवायूची गरज वाढते. ती पुरण्याकरिता तेथे अधिक वेगाने रक्तपुरवठा करावा लागतो. त्याकरिता श्वसनाची गती वाढवावी लागते. या सर्व चक्राच्या मुळाशी असलेली प्रक्रियेची गती कमी करण्याचा प्रयत्न शवासनात केला जातो. याकरिता प्रथम दृश्य स्वरूपाच्या शरीराच्या हालचाली बंद करून शरीराचा तोल सांभाळण्याची प्रक्रिया कमी करण्याकरिता पाठीवर निजण्याची झोपण्याची अवस्था या आसनाकरिता पूर्वस्थिती म्हणून निवडलेली आहे. शरीराच्या बाह्य हालचाली बंद झाल्यावर हातपाय किंचित पसरून त्या अवयवांच्या स्नायूवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे या अवयवांना लागणारा रक्ताचा पुरवठा कमी केला जातो व श्वसनाची गती मंद होऊन लागते आणि शरीराचे फायदे मिळत जातात. त्यानंतर ही आसनातून आपण आता 3 अंकामध्ये हळूहळू बाहेर पडणार आहोत. 1 ला मान सळ करा. 1 संत श्वसन घ्या व संत श्वसन सोडा. 2 ला दोन्ही हात व दोन्ही पाय जवळ घ्या. 2 श्वसन स्थिती पूर्ण करा. संत श्वसन हळुवारपणे शयन स्थितीतून आपण बैठ स्थितीकडे येणार आहोत. त्यानंतर ओमकार प्राणायाम व भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. 1 ला डाव्या कुशीवरती वळवा. 1 डाव्या कुशीवर वळा. डाव्या कुशीवर वळायचं आहे. 2 ला हळूवार पण श्वास घेऊन श्वास सोडत उठून बसायचा आहे. 2 दीर्घ श्वास घ्या व दीर्घ श्वास. मान पाठ कंबर ताठ ठेवा. श्वसन श्वास घ्या व श्वास सोडा. यानंतर ध्यानात्मक एक प्राणायाम ओमकार प्राणायाम. या प्राणायाम मध्ये अकार उकार मकार 3.5 मात्रामध्ये ओमकार घ्यायचा आहे. अकार जनिंद्रियाचा भागाला व्हायब्रेट मिळतं. उकार मध्ये नाभी व नाभीच्या जवळचे सर्व इंद्रियांना स्पंदने होतात, व्हायब्रेशन मिळतं, तालमय होतात. आणि मकार हा सहस्त्र चक्र म्हणजे छातीपासून वरती आपल्या मेंदूपर्यंत सर्व नसांना एक प्रकारचा आराम मिळतो. अकार उकार मकार 3.5 मात्रामध्ये ओमकार प्राणायाम घ्यायचा आहे. ध्यानात्मक प्राणायाम याचे फायदे स्मरणशक्ती वाढते, तसेच रक्ताभिसरण क्रिया, शुद्ध पाणी रक्त
पाणी विसरण क्रिया, ऑक्सिजन क्रिया सुरळीतपणे पार पडतात. पित्त, कफ, वात असणारे गोष्टी समतोलमध्ये येतात. ह्याचे कालावधी हळूहळू वाढवलास तर शरीरातील अंतर्गत काही अवयव सांध्यांना कमी जास्त प्रमाणात फायदे मिळतात. आपला विश्व पूर्ण हे ओंकार ध्वनीने ऐकावास मिळतो. प्रत्येक वस्तूमध्ये ओमचा ध्वनीचा आवाज येत असतो. काही संशोधन याच्यावरती झालेले व काही संशोधन याच्यावरती चालू आहे. आपला विश्वच हा ओंकार ध्वनीने बनलेला आहे असे काही तज्ञांचा मत आहे. प्रत्येक जीव सृष्टीमध्ये ओमचा ध्वनी लपले गेलेला आहे असे म्हटले गेलेलं आहे शास्त्रांनी. आपण खूप काही त्या डीपमध्ये जाणार नाहीत, परंतु मानसिक ताण तणाव कमी होण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, अनेक शरीराच्या अंतर्गत परिणाम घडवण्यासाठी, विचार व आचार वाणी शुद्ध राहण्यासाठी ओंकार प्राणायाम हे 5 वेळा घेणार आहे. हळूहळू याची कालावधी आपल्याला वाढवायला हरकत नाही. श्वसनाचे विकार कमी होतात. तसेच याचा अभ्यास करत करत याचे फायदेही प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळत राहतात. प्रत्येकाचा शरीर हे वात पित्त कफ पद्धतीने बनलेलं आहे आणि प्रत्येकाचे शरीर हे त्यानुसार चालत राहतं. त्यामुळे ह्याची फायदा व्यक्ती जसे फायदे मिळत जातात. ओंकार झाल्यानंतर आपण ब्राह्मरी घेणार आहोत, ब्राह्मरी प्राणायाम. तत्पूर्वी आपण 5 वेळा ओंकार प्राणायाम घेणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. मान पाठ कंबर ताठ, समोर लक्ष, डोळे झाकलेली अवस्थामध्ये बिंदू पॉइंट नोटेट करा. एका कॉन्सन्ट्रेशन बिंदूवरती लक्ष ठेवा. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास पूर्ण भरून कुंभक करायचा आहे आणि ओंकार करत करत रेचक करायचा आहे. त्यावेळी अकार उकार मकार अर्ध 3.5 मात्रामध्ये ओंकार. शांती शांती शांती. यानंतर आपण ब्राह्मरी प्राणायाम घशातून नरभुंग्याप्रमाणे आवाज काढत काढत पूर्ण शरीराच्या आत व शरीराच्या बाहेर कंपन निर्माण करायचे आहेत. याचे फायदे जसे आपण थोड्या वेळापूर्वी ओंकार प्राणायाम मध्ये सांगितलेले आहे, त्या ओंकार प्रमाणेच फायदे मिळतात, थोडेसे जास्तच मिळतात. याचाही आपण अभ्यास करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घेऊन ओंकार प्राणायाम, ब्राह्मरी प्राणायाम.
ओम शांति शांति शांति। मान पाठ का